नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। पुरणपोळी ही कशी तयार करतात हे आज मी येथे करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी 1 ग्लास हरभरा डाळ घेतलेला आहे। ही हरभरा डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। ही बघा, आपली ही हरभरा डाळ धुवून तयार आहे। ही हरभरा डाळ मी या कुकरमध्ये शिजवणार आहे। कुकरमध्ये आता 2 ग्लास पाणी घालायचा। येथे मी जे 2 ग्लास पाणी घेतलेला आहे तो गरम करून मग यामध्ये घातला आहे। ही धुतलेली डाळ आता या गरम पाण्यामध्ये घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी सर्व डाळ या पाण्यामध्ये घातला आहे। या डाळीमध्ये अर्धा चमचा हळद घालायचा व तो चांगला मिक्स करून घ्यायचा। 1 चमचा तेल पण या डाळीमध्ये घालायचा, कारण डाळ ही आपली चांगली मऊसूत अशी शिजते। हा बघा, हा डाळ एकदम छान दिसत आहे। आता या कुकरला झाकण लावायचा। झाकण घट्ट लावून घ्यायचा। हा कुकर आता मी गॅसवर ठेवणार आहे। हा बघा, अशा प्रकारे ठेवायचा। ही डाळ शिजण्यासाठी 5 ते 6 शिट्ट्या होऊ द्यायच्या। पुरणपोळी करण्यासाठी गव्हाचे पीठ पण मळून घ्यायचा असतो। येथे मी 1 ग्लास गव्हाचा पीठ घेतलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे मी 1 ग्लास गव्हाचा पीठ घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा, 1 चमचा तेल घालायचा व थोडे थोडे पाणी घालून चांगला मळून घ्यायचा। आता पीठ मळून तयार आहे। याला 1 चमचा तेल लावायचा, चांगला पीठ झाकून असा ठेवायचा। 15 ते 20 मिनिटासाठी हे पीठ भिजायला ठेवायचा। 15 ते 20 मिनिटांनी हा बघा, आपला हा पीठ एकदम चांगला मऊ भिजून तयार आहे। परत याला 1 चमचा तेल लावायचा, थोडेसे पाणी लावून चांगला मळून घ्यायचा। ही डाळ आता शिजलेली असेल, कारण आता 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। डाळ आता चांगली शिजली असेल। आता मी कुकरचा झाकण काढत आहे। हा बघा, आपली ही डाळ आता चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे। रंग पण एकदम छान आलेला आहे। हा बघा, एकदम मऊसूत अशी ही डाळ शिजलेली आहे। चांगल्या प्रकारे एकदम मऊ अशी डाळ ही शिजून तयार आहे। या डाळीतला सर्व पाणी आता काढून घ्यायचा। पाणी म्हणजे हे कट आहे। कटापासून आपण कटाची आमटी बनवतो। 1 कढई येथे मी घेतलेली आहे, त्यावर चाळणी ठेवायचा, मग शिजलेली डाळ त्यामध्ये ओतायचा। खाली सर्व पाणी यामधून निघून जाते। पूर्ण डाळ ओतून झाल्यावर सांडशीने या चाळणीला असा धरून वर असा करायचा। सर्व डाळीतला पाणी म्हणजेच कट खाली पडतो। हे पाणी म्हणजे कटाचे पाणी मी येळणाची आमटी करण्यासाठी या डब्यामध्ये काढून ठेवते। हा बघा, अशा प्रकारे काढलेला आहे। डाळीला आता चटका द्यायचा, म्हणजे डाळ व गूळ मिक्स करून याला परत असा परतून घ्यायचा चांगला। जेवढी डाळ असते तेवढाच गूळ घालायचा। मी येथे 1 ग्लास डाळ घेतलेला होता, म्हणून 1 ग्लास गूळ घालत आहे। हा गूळ चांगला असा परतून घ्यायचा। डाळ व गूळ मिक्स करून चांगला असा व्यवस्थित परतून घ्यायचा।
पुरणामध्ये गूळ जर तुम्हाला आवडत नसेल तर गुळाऐवजी 1 ग्लास साखर तुम्ही यामध्ये घालू शकता. या डाळीमध्ये पुरण चांगला घट्ट होई तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा. पुरणाचा चांगला वास येत आहे. रंग पण एकदम चांगला आलेला आहे. पुरण शिजत असतानाच आता हे घट्ट होऊ लागलेले आहे. तेव्हा यामध्ये 4 वेलाची सोलून मग ते न बारीक करता तसाच घालायचा. हा पुरण आता शिजून तयार आहे. हा बघा, हे पुरण एकदम चांगले दिसत आहे. हा बघा, एकदम छान. आता यानंतर पुरणपोळीबरोबर जेवण करताना कुरडई पापड तर हवेच. त्यासाठी मी येथे पापड कुरडई तळून घेत आहे. कढईत तेल घालायचा. तेल गरम झाल्यावर मग पापड घालायचा. हा बघा, अशा प्रकारे मी पापड तळून घेतलेला आहे. आता कुरडई पण असाच तळून घेते. हा बघा, कुरडई एकदम टम्मकन फुगला. अशा प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचा. हा पण मी प्लेटात काढते. सर्व पापड कुरडई मी येथे तळून घेतलेला आहे. 5 मिनिटं हे पुरण थंड होऊ द्यायचा. येथे मी मिक्सर घेतलेला आहे. यामध्ये थोडे पुरण घालायचा. मग ते चांगला बारीक करून घ्यायचा. आता येथे मी कांदा भजी पण तळून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे भजी तयार झालेले आहेत. 1 वाटी बेसन आपण भिजवला असेल भजीसाठी तर 1 वाटी बारीक कांदा चिरून यामध्ये घालायचा. भजी आपली एकदम खुसखुशीत लागते. पुरणपोळी खाताना त्याबरोबर येळणाची आमटी पण लागतेच. आता मी ही येळणाची आमटी तयार करून घेत आहे. 2 ग्लास येळणाचे पाणी आहे. यामध्ये मी पाव ग्लास पुरण घातलेला आहे. कढईमध्ये तेल गरम झाल्यावर धने, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ वगैरे मसाले सर्व घालायचा. मग येळणाचा पाणी घालायचा. येथे मी भात पण तयार करून घेतला आहे. हा बघा, आता मी पुरण हे वाटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे एकदम बारीक पुरण वाटून घ्यायचा, थोडे घालून. हा बघा, एकदम छान रंग आलेला आहे पुरणाला. पापड कुरडई तळण्याआधी मी मिक्सरमध्ये फक्त पुरण घातला होता. तो बारीक केला नव्हता. आता मी चांगल्या प्रकारे बारीक केला. आता ह्या प्लेटामध्ये मी पुरण काढते. हा बघा, काढलेला आहे. एकदम छान रंग आलेला आहे. पुरण एकदम बारीक मिक्सरमध्ये झालेला आहे, कारण चांगला पुरण शिजलेला आहे. आता मळलेल्या ह्या पिठाला थोडेसे पाणी व तेल लावून चांगला मऊ करून घ्यायचा. पुरणपोळी करण्यासाठी हे पीठ थोडासा पातळच असा मऊ करून घ्यायचा पाणी लावून. गॅसवर मी लोखंडी तवा गरम करण्यास ठेवलेला आहे. आता पुरणपोळी तयार करण्यास सुरुवात करायचा. प्रथम हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचा. मग आता थोडेसे पीठ घ्यायचा, असा गोल हातावर फिरवायचा. हा बघा, अशा प्रकारे. मग हे पिठामध्ये घालायचा. मग असा हा पसरून घ्यायचा. मग जेवढा आपण हा पीठ घेतलेला आहे तेवढाच पुरण घ्यायचा. मग असा गोल करायचा. मग यामध्ये हा पुरण घालायचा. मग व्यवस्थित असा गोल फिरवून हे पुरण यामध्ये भरायचा. हा बघा, असा गोल करायचा. मग हे व्यवस्थित चांगला भरला जातो. मग गोल भरून झाल्यावर वरचा शेंडा असा दुमडायचा. पसरून याला चिकटून टाकायचा. परत हा गोळा पिठामध्ये असा चांगला लावून घ्यायचा. हा पीठ पोळपाटला पण थोडासा लावायचा, तेल लावायचा. असा हाताने पसरून घ्यायचा हा गोळा.
मग थोडेसे पीठ घालून व्यवस्थित हलक्या हाताने पुरणपोळी लाटायचा. कडा पण व्यवस्थित चांगला लाटून घ्यायचा. हे बघा, मी अशा प्रकारे व्यवस्थित कडा पण चांगला असा लाटलेला आहे. हा बघा, आपला पुरणपोळी येथे आता तयार झालेला आहे. एकदम छान प्रकारे पुरणपोळी येथे मी तयार केलेला आहे. एकदम न फुटता ही पोळी एकदम चांगली तयार झालेली आहे. तवा चांगला गरम झाल्यावर 1 चमचा तेल या तव्यावर शिंपडायचा. मग ही पोळी घालायचा. ही पोळी तव्यावर मी घातला आहे व दोन्ही बाजूनी व्यवस्थित चांगल्या प्रकारे असा भाजून घेत आहे. दोन्ही बाजूनी पुरणपोळी मी भाजून घेतला आहे. यावर आता तूप घालायचा. असा व्यवस्थित मग पसरून घ्यायचा. मग ही पोळी एका प्लेटामध्ये काढायचा. हा बघा, मी येथे काढलेला आहे. पुरणपोळी ही एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. रंग पण एकदम छान आलेला आहे. परत थोडा तूप यावर घालायचा. अशा सर्व पोळ्या मी करून घेणार आहे. हे बघा, एकदम टम्म फुगलेली पुरणपोळी पण तयार आहे. हे बघा, आपली गरमागरम पुरणपोळी तुपाबरोबर तयार आहे. सर्व पुरणपोळ्या मी येथे केलेल्या आहेत. सर्व पुरणपोळ्या अशाच प्रकारे झालेल्या आहेत. सर्व पदार्थाबरोबर पुरणपोळी तयार. लाईक, सबस्क्राईब करा. नमस्कार.